महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची ठार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। केळवणे गावातील सामाजिक कार्य करणाऱ्या मंडळांचे माघी गणेश जयंती उत्सव। महाराष्ट्रात गणेशोत्सव हा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो। भाद्रपद महिन्याप्रमाणेच माघ महिन्यात सुद्धा भाविक हा गणेशोत्सव सोहळा मोठ्या भक्तिभावाने आणि हर्षजल्लोषात साजरा करतात। पनवेल तालुक्यातील सर्वात मोठे गाव केळवणे येथेही माघी गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळत आहे। गणपतीचा वाजत गाजत मिरवणुका काढण्यात आल्या। घरगुती गणरायासोबत सार्वजनिक गणेश मंडळाचे गणपती विराजमान झाले आहेत, त्यामुळे केळवणे गावातील नागरिकांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे। तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांना देखील उधाण आले आहे। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असा जयघोष, घंटानाद आणि मंत्र पुष्पांजली अशा वातावरणात लाडक्या माघी गणरायाचे घरोघरी स्वागत झाले। संपूर्ण परिसरात दिवसभर बाप्पाच्या आगमनाची लगबग सुरू होती। त्याचप्रमाणे सार्वजनिक मित्रमंडळात देखील विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत। यामध्ये लहान मुलांचे खेळ, महिलांच्या हळदी कुंकू, पैठणीचा खेळ अशा विविध कार्यक्रमांचा समावेश आहे। यामधील काही विशेष मंडळे म्हणजे गणेश मित्रमंडळ केळवणेपाडा 43वे वर्ष, कृष्ण पिंगाष्ट मित्रमंडळ केळवणेपाडा 27वे वर्ष, श्री गणेश मित्रमंडळ तळेआळी 18वे वर्ष, होळी गणेश मित्रमंडळ मोठा कोळीवाडा 28वे वर्ष, जुन्याआळीचा राजा महिला मंडळ 7वे वर्ष, ओम नमः शिवाय मित्रमंडळ शंकर मंदिर 26वे वर्ष, अष्टविनायक मित्रमंडळ खालच्याआळी 30वे वर्ष, रघुवीर मित्रमंडळ मधलेआळी 34वे वर्ष, आई भवानी मित्रमंडळ देऊळआळी 20वे वर्ष, जय मल्हार मित्रमंडळ 12वे वर्ष, क्रांती मित्रमंडळ खालची तलावआळी 24वे वर्ष, रॉयल जुने आळीकर 2रे वर्ष, संभाजीराजे मित्रमंडळ वाघेश्वर टेकडी 2रे वर्ष अशी विविध मंडळे माघी गणेशोत्सव साजरा करून समाजामध्ये विविध समाजोपयोगी कार्य करून लोकांची सेवा करत आहेत। काही मंडळे व्यसनमुक्तीसाठी तर काही मंडळे जुगारबंदीसाठी कार्य करत आहेत। स्वच्छता अभियान, विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप, भजन, बेरोजगारांना रोजगार उपलब्ध असे विविध कार्यक्रम राबवून समाजसेवा करत आहेत। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी अजय शिवकर सह तृप्ती भोईर, केळवणे, पनवेल।